नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण बघणार आहोत 33 साईजमध्ये कटोरी ब्लाउज कटिंग। तर आपण बघूयात याचे मापे कसे टाकायचे। तर सगळ्यात अगोदर आपण घेऊयात उंची आणि मी तुम्हाला ब्लाउज दाखवते। हा ब्लाउज पीस आहे आणि याची लेस। कधी पण ब्लाउज कटिंग करताना आपल्याला लेस बाजूला करावी लागते आणि मला प्रेस करून घेतले आणि अस्तरला पण केले। आता 33 साईजचा ब्लाउज असून पण मी 1 मीटर कपडा घेतलाय। कमाल याच्यामध्ये बाही पण कस्टमरची 6 इंचाची आहे आणि आपल्याला कटोरी डबल काढावी लागते, म्हणून मग मी 1 मीटर कपडा घेतलाय। तर मग आपण उंची टाकूयात। 14 इंचाची उंची आली। 14 इंच उंचीच्या नंतर आपण एक लाईन आखून घेऊ। 5.25 इंच आपण शोल्डर टाकायचे आणि 5 इंच आपण मोंड्यासाठी टाकले। आता एकाच कस्टमरचे आपण जर काम असेल तर एका मागे एक आपण तेच काम घेतो। तर मी तुम्हाला सांगते का मी हर एक काम मी कस्टमरच्या कामावर दाखवते। तर त्याच्यासाठी साईजनुसार वारंवार बऱ्याचदा तेच व्हिडिओ येतात, पण कोणी मिस करतं व्हिडिओ बघायला, कोणी करत नाही। तर सगळे तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा का तुम्हाला याच्यातून नक्की शिकण्यासारखं आहे आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते। अर्धा इंच मी पाठीमागे घेतले। आता याचा 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच। तरी पण आपण एकदा चेक करू, कारण कधी कधी मिस्टेक होऊन जाते, बोलण्यातून होते किंवा बोलण्यातूनच होते। बघू शकतात 8.25 इंच चालेल, कारण मिस्टेक झाल्याच्या नंतर कमेंट चालू होतात। आता बघू शकतात तर 10.15 इथं आपल्या याच्यामधून मग आपण 9.15 वर एक मार्किंग करू, अर्धा इंच कमी करू आणि 1.5 इंच आपली जी शिलाई मार्जिन आहे ती 1.5 इंचावर एक मार्किंग करू, कारण ही आपली फिटिंग आहे 1.5 इंचाची। आता आपण 1.5 इंच पुन्हा एकदा पाठीमागच्या राऊंडसाठी घेऊया आणि 1 इंच आपण फ्रंटसाठी घेऊया। हा झाला आपला गोल आकार व्यवस्थित, म्हणजे मोंड्याला जसा पाहिजे तसा। आता 2 इंच आपण गळा घेतलाय। पाठीमागचा गळा आहे कस्टमरचा जवळजवळ 9.5 इंच, शोन हा 9 इंचावर होऊन जातो। नंतर याला आकार देऊन घ्या। आता याची आपण कटिंग केली। आता आपण लगेच फ्रंट भाग कशा पद्धतीने कट करायचा आहे तुम्हाला ते पण दाखवते। जसं आहे तसं आपण टाकून घेतलंय पूर्ण आणि नंतर आपण याला आखून घेऊ। आता मी पूर्ण याला आखून घेतले। आता याच्यापेक्षा आपण अर्धा इंच इथं आपण मोंड्याला अर्धा इंचाचा आकार देऊन घेतलाय। 2 इंच गळा आहे तर 2 इंच आपण इथे एक पॉइंट देऊ। फ्रंट गळा आपण 7 इंचावर ठेवूया। गोल गळा दिलाय। आता हा उरलेला कपडा आपण कट करायचा आहे, कारण इथपासून आपण घडी टाकलेली। आता आपण 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि 2 इंचावर एक मार्किंग करायची। अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी काढली। आता आपण 5 इंचाची आपल्याला कटोरी काढायची। 32 आणि 33 साईजला, म्हणजे एकाच वेळेला आपण 2 ब्लाउजची कटिंग करू शकतो। 1 इंचावर एक मार्किंग केली आणि मग आपण कटोरीला अशा पद्धतीने याला आकार दिला, बघू शकता। आता क्रॉस पट्टी कमी पडू नये याच्यासाठी आपण 1.25 इंच किंवा अर्धा इंच आपल्याला खालच्या बाजूने जास्त घ्यायचे। तर आपण हे जास्त घेतले। आता याची आपण कटिंग करू।
तर आपल्याला वेगळी क्रॉस पट्टी वाढवायची गरज नाही, कारण ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो तर त्यावेळेला आपल्याला कटोरी वाढवावी लागते आणि क्रॉस पट्टी वाढवावी लागते. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला ज्यावेळेस आपण पिसावर कटिंग करतो तर त्यावेळेला आपल्याला फक्त कटोरीच वाढवावी लागते. हे उरलेलं जेवढं होतं मी तेवढं कट करते. तर पाहू शकतात आपली कटोरी अशा पद्धतीने काढून झाली. आता आपण याच्यामध्ये वाढवायचं कसं ते बघूया. तर सिंपल पद्धत आहे. मी भरपूर सारे व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेत आणि कशा पद्धतीने कुठं वाढवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हर एक गोष्टीची माहिती देते मी तुम्हाला. थोडीशी कटोरी मी तिरकी ठेवली, बघू शकतात. तिरकी ठेवल्याच्या नंतर जसं आहे तसं आपल्याला आखून घ्यायची कटोरी. नंतर आपल्याला कटोरी फोल्ड करून त्याचं पॉइंट काढायचा आहे मधला. जसं की हा आपण पॉइंट काढला, कडेकडेने आपल्याला 1 इंचाचं मार्जिन द्यायचं आहे. 1 इंच आपण जास्त घेऊया दोन्ही बाजूला. खाली पण आपण 1 इंचच घ्यायचं आहे आणि नंतर आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने कमी वेळामध्ये आपली कटोरी ही काढून झाली. आता याची आपण कटिंग करू. तर पाहू शकतात एवढी सुंदर कटोरी निघली. आता याच्यामध्ये आपण करूयात बाही कटिंग. आता डबल आपण जॉईंट द्यायचा नाही, तर आपण मग अशा पद्धतीने पण आपण बाही कटिंग करू शकतात. कारण माझ्याकडे अस्तर आहे तर हे दोन्ही व्यवस्थित निघून जातील आणि जॉईंट द्यायची गरज पडणार नाही. आता 33 साईजला आपण 8.5ची घडी करू. मुंड्याचा आपल्याला माप घ्यायचं आहे, त्यानुसार मग आपल्याला घडी टाकायची. तर 8-9ची 8.5-9ची घडी केली तरी पण चालतंय. तर सरळ आखण्यासाठी, सरळ लाईन येण्यासाठी मी एकदा एक मार्किंग करून घेते. सात इंचावर एक मार्किंग केली, कारण कस्टमरची बाही आहे 6 इंचाची. 3 इंच मी थोडंसं खाली गेले. 5.25 इंच दंड घेर आहे, त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करू. अशा पद्धतीने आपली बाही ही पूर्ण व्यवस्थित काढून झाली. आता हा आपण मधला पॉइंट काढून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जातं. आता 1 मीटर कपड्यामध्ये अगदी व्यवस्थित आपले ब्लाऊजची कटिंग होऊन जाते. उरलेला कपडा मी एका साईडला घेते. आता आपल्याला ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने बाही ठेवतो तर व्यवस्थित त्याची कटिंग करा, म्हणजे क्रॉसमध्ये जायला नको, लाईनिंग लक्षात आले पाहिजे. अशा पद्धतीने याची कटिंग जवळजवळ पूर्ण झाली. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. माझे 2 चॅनल आहेत, दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा
आता हा जो ब्लाऊज पीस आहे याच्यावर मी कटिंग करते आणि सगळे ब्लाऊज तुम्हाला झाल्याच्या नंतर दाखवते. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.